नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मंगळवार दिनांक 28/7/2025 रोजी अनंत पांडुरंग भोईर गोरखनाथ शेठ जितेकर विद्यालय पारगाव दापोली पारगाव या विद्यालयामध्ये नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला। या सणासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः मातीचे पिठाचे नाग तयार करून आणले होते। सुंदर अशा नागांच्या प्रतिकृती चित्रे मुलांनी तयार केल्या होत्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या प्राचार्या सौ पुष्पलता रवींद्र ठाकूर मॅडम या होत्या। त्यांनी विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केले। निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। तसेच या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून सौ सुवर्णा जगदीश गावण सहाय्यक शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना सापांचे प्रकार, बिनविषारी साप, विषारी साप यांच्या जाती, तसेच नागपंचमीचा सण हा साजरा केला जातो त्याचा मागचे कारण काय याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्यापर्यंत विषय पोहोचवण्याचा सुंदर प्रयत्न केला। या कार्यक्रमासाठी ठाकूर आर.पी. मॅडम, सौ राजश्री मॅडम, सौ म्हात्रे एन.आर. मॅडम, सर्व ठाकूर पी.एच. मॅडम, विद्यालयाच्या परीक्षिका सौ घोडके एस.एस. मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर पनवेल। तो जो साप आहे तो पुंगीच्या तालावर कसा नसतो, कारण गारोडी कधी स्थिर अशी पुंगी धरून कधीही वाजवत नाही, तो स्वतः हलत असतो। हलतो की नाही गारोडी? हलतो ना। पुंगी वाजवताना तो स्वतः गारोडी हलतो आणि मग त्याच्या हलण्याच्या क्रियेला प्रतिक्रिया देण्यासाठी तो नाग हलत असतो। म्हणजे त्या सापाला वाटत असतं की माझ्यावर हा काहीतरी हल्ला करणार आहे आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी तो जो साप आहे किंवा नाग आहे तो त्या दिशेने म्हणजे क्रियेला प्रतिक्रिया फक्त देत असतो आणि आपल्याला वाटतं की गारोडी जी धून वाजवतोय किंवा म्युझिक वाजवतोय त्याच्यावर तो डोलतोय। त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे किंवा गैरसमज आहे की सापाच्या डोक्यावर एखादा हिरा किंवा काहीतरी अद्भुत अशी शक्ती असते सापाच्या डोक्यावर, नागमणी वगैरे। तुम्ही पिक्चर सिरियल मध्ये पाहता ना की ते नागमणी मिळवण्यासाठी अनेक अशा सापांचा मृत्यू ओढवला जातो। अनेक जे भोंदू बाबा असतात ते नाग पकडून त्याच्या डोक्याचा भाग कापून त्याच्यातून तो मणी काढण्याचा प्रयत्न करत असतात। मात्र वास्तवात कुठल्याही नागाच्या डोक्यावर कुठलाही नागमणी वगैरे नसतो। फक्त एवढंच असतं, पाठीमागची मुलं खूप बोलतायत, कोणाला यायचंय का इकडं, की ज्या वेळेला साप जास्त वर्ष जगतो त्या वेळेला त्याच्यात असणारं विष हे त्याच्या डोक्याच्या समोरच्या भागात साठत राहतं आणि जो उंचवटा त्याच्या डोक्यावर तयार होतो तो विषाच्या खड्याचा असतो। तो कोणत्याही प्रकारचा नागमणी वगैरे नसतो। आणि सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे साप हा डूब धरतो। बरोबर आहे। हा शेतकऱ्याचा मित्र आहे, तो उंदरांना खातो, उंचींना खातो, कीटकांना खातो आणि आपली मदत करतो। तोही जगला तर शेतकरी जगणार आहे। आणि म्हणून आपण ह्या नागाला जे काही दगड मारतो, कधी दिसल्यावर सापाला मारणं, ही जी प्रथा आपल्याकडे झालेली आहे, पहिल्यांदा त्याला आपण दूर केलं पाहिजे। कधी जर आपल्याला साप दिसला तर आपण घाबरून पळतो, आपल्याला वाटतं तो आपल्या मागच येतो। त्यापेक्षा एखाद्या ठिकाणी साप दिसला तर तुम्ही हालचाल करू नका, तो साप त्याच्या वाटेने निघून जातो। साप तुमच्या अंगावर कधी येतो, तुम्ही त्याला डिवचता, तुम्ही गोंगाट करता, त्याला डिस्टर्ब करता, तेव्हा तो तुमच्या कधीही वाजवत नाही, तो स्वतः हलत असतो। हलतो की नाही गारोडी? हलतो ना। पुंगी वाजवताना तो स्वतः गारोडी हलतो आणि मग त्याच्या हलण्याच्या क्रियेला प्रतिक्रिया देण्यासाठी तो नाग हलत असतो। म्हणजे त्या सापाला वाटत असतं की माझ्यावर हा काहीतरी हल्ला करणार आहे आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी तो जो साप आहे किंवा नाग आहे तो त्या दिशेने म्हणजे क्रियेला प्रतिक्रिया फक्त देत असतो आणि आपल्याला वाटतं की गारोडी जी धून वाजवतोय किंवा म्युझिक वाजवतोय त्याच्यावर तो डोलतोय। त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे किंवा गैरसमज आहे की सापा